जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी पुच पुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची अहो माझ्या परीने समजावण्याचा मी प्रयत्न करतेच आहे. नाही तुम्ही लक्ष घाला आता यात. सगळं व्यवस्थित झालं असतं. गुरुवारी साखरपुडा झाला असता. पण सगळ्यांनाच एकदम काय अवदस आठवणी कुणाच ठाऊक. आणि तुम्ही पण अगदी तुटेपर्यंत ताणायला नको होतं अनिलराव. आता पोर अडून बसलीये तर मनवणार कसं. त्या मेल्याचं लग्न झालेलं आहे ना ते एक बरं आहे. नाही त्यामुळे त्याचा काही अडचण नाही हो आपल्याला. हो पण हिची समजूत काढायला पाहिजे ना. आणि मी काय म्हणते तुम्ही ना चांगला धडा शिकवा त्याला. अहो तुमची ओळख असेल ना तर अगदी त्याला नोकरीवरून काढून टाका. लोकांच्या पोरी म्हणजे काय रस्त्यावर पडल्यात काय. नाही चांगली अद्दलच घडवा त्याला. हो हो मी बघते आणि समजावते तिला. नाही आणि काही वाटलंच ना तर मिस कॉल देईन मी तुम्हाला. ओके. नाही अहो हो मी तुमच्याच बाजूने. नाही माझी काही काळजी करू नका तुम्ही. बर ठेवू. हा ओके. अगं बाई आलीस. काय ग चेहरा का पडलाय तुझा. काय नाही त्या जळल्या अकाउंटंट मुळेच असणार. किडे पडो त्याच्या आयुष्यावर. आई तर काय सगळं सुरळीत चाललं होतं. त्याच्यामुळे काही नाही झालंय. ते मरो अनिलराव म्हणत होते. एक मिनिट. माझा आणखी कुणाची लग्न हो किंवा न हो मी बिन लग्नाची राहिले ना आयुष्यभर तरी चालेल. पण मी अनिलशी लग्न करणार नाहीये. आणि बास यापुढे या विषयावर चर्चाच नकोय. आई बोल ग. श्री बाळा इतकं कसलं काम आहे. अगं एक महत्वाचं काम करतोय. अरे पण ऑफिस मध्ये थांबायची काय गरज आहे. घरी नाही का यायचं वेळेवर. आता काय ऑफिसचा सेटअप घरी घेऊन येऊ का मी. बरं जेवलास तरी का. तू जेवलीस. हो मग आता माझी काळजी करू नकोस. शांतपणे झोप. हा आणि मी आजीला फोन करून कळवलं होतं. अगं काळजी घे. हा हो फार उशीर नको करूस. हाय. हरवले शब्द ही रुसले
तुला काय बोलायचंय ते माहितीये मला. सगळं कळलंय मला श्री. सूर हरवले शब्द हे रुसले जे का घडले ते विरून गेले. तू जाता मी अबोल झाले आसमानी मन चिंब झाले आसमानी मन चिंब झाले. शोधणारी नजर वेडी बोलते घडले कसे ओळखीचे जे उद्याही थोडके दोघातले गाजणारी हाक नाही कहर करते शांतता. दोन डोळे सांडत आहे आठवांची आर्तता. मी वाट बघेन तुझी. तू जोवर तिथे येत नाहीस तोवर मी तिथून हलणार नाही. आय एम सॉरी. तू काल बस स्टॉपवर आली नाहीस हा मी रिक्षाने गेले. गीताने सोडलं मला. का? रागावलीस माझ्या? ए तू तेच कपडे घालून सकाळी आलायस का रात्रभर इथेच होतास? रात्रभर इकडेच होतो. श्री तू रात्रभर इथेच आहेस म्हणजे घरी गेलाच नाहीयेस तू? का करतोयस असं? तू असं का करतेस जान्हवी? मी काय केलंय? तू खूप वाईट वागतेस माझ्याशी. का? हे स्वतःला विचार. पण माफी मागतोय ना मी. त्याचा काय उपयोग आहे? जान्हवी अगं प्लीज मला माफ कर. हे बघ मला तुला सगळं खरं खरं सांगून टाकायचं होतं. म्हणजे हे सगळं खूप मस्करीत सुरू झालं अगं. मस्करी? ही सगळी मस्करी होती तुझ्यासाठी सुरुवातीला? श्री अरे पण मी जाऊ दे ना. आता काय उपयोग आहे याचा? आय एम सॉरी जान्हवी.
हे बघ, मला तुला हर्ट नव्हतं करायचं. तेच करतोय सर तू. सॉरी, खरंच खूप सॉरी. श्री, मी माफ केलंय तुला. माझा राग नाहीये तुझ्यावर. बस. हे बघ, तू मनापासून नाही म्हणत आहेस. माफ केलं मी तुला. तुझ्याकडे पाणी आहे? देशील मला? तहान लागलीये. चुगळू भरायचे. सकाळी ब्रश नाही ना केला. थँक्स. तब्येत कशी आहे? माझ्या तब्येतीला काहीच नाही झालंय. अगं, रात्रभर जागरण झालंय ना, म्हणून चेहरा असा दिसत असेल. तुझ्याबद्दल नाही, मुलाबद्दल विचारतीये. कुठल्या मुलाबद्दल? श्री, इतका बेजबाबदारपणे कसा वागू शकतोस तू? बाप आहेस. हा? मुलगा आजारी आहे आणि रात्रभर तू हे इथे बस स्टॉपवर. प्लीज परत असं करू नकोस. प्लीज. बाटली दे. हा. काळजी घे. अगं पण मी, ए जान्हवी, अनबिलिव्हेबल आहे हे. मुलगा आजारी आहे त्याचा आणि हा बस स्टॉपवर रात्रभर. तर तू एवढी का अस्वस्थ होतीयस? कारण राग येतोय मला कशाचा? त्याच्या या वागण्याचा. पण त्याचं तो बघून घेईल. तू कशाला रागवतेस यार? तो माझ्याशी जे वागलाय त्याचा राग येतोय मला. तुझ्याशी कसा वागला? तू असं काय करतेयस लग्नाबद्दल? हा, म्हणजे त्यानं तुला सांगितलं नाही की त्याचं लग्न झालंय? हे सांगायला हवं होतं ना ग. सांगायला हवं होतं, पण नाही सांगितलं. तू किती मनाला लावून घेणार आहेस? नाही आवडत मला असे अचानक धक्के. कित्येक वेळा त्याला सांगून झालंय. त्याला सांगितलं जा माझ्या आयुष्यातून निघून, तर नाही गेला. हर्ट करू नको म्हटलं की सतत तेच करतो. नको धक्के देऊस. तर ही तर हाईटच आहे. त्याचं लग्न झालंय हे कळतंय. तो का वागला तो माझ्याशी असं? पण तू एवढी का चिडतीयस? मग काय करू? आनंदाने नाचू? त्याचं लग्न झालंय म्हणून सगळ्यांना पेढे वाटायला हवे होते मी. अपेक्षा काय आहे सांग ना. अगं, इतके दिवस भेटतोय आम्ही, इतकं बोललो, पण एकदाही गरज नाही वाटली. त्याला एक मूल आहे, त्याचं लग्न झालंय सांगण्याची. माझ्या भावनांशी खेळण्याचा त्याला काय हक्क होता? एकदाही त्याने विचार नाही केला की हे सगळं कळल्यावर मला काय वाटेल. जर सुरुवातीलाच सांगितलं असतं ना तर काय आवरलं असतं मी स्वतःला. ज्याला काही शेवटच नाहीये असा एक प्रवास माझ्या मनात सुरूच झाला नसता. लग्न झालेला एक माणूस माझा चांगला मित्र आहे असं म्हणून राहिले असते मी. जान्हवी, शांत हो. एका शब्दाने सांगितलं असतं ना तर सोपं झालं असतं. पण तू एवढी का चिडतेस? कारण खोटं बोलला तो माझ्याशी. लग्न झालंय त्याचं. ओ गॉड. तो तुझ्याशी खरं बोलला नाही याचा तुला राग आलाय की त्याचं लग्न झालंय याचा तुला राग आलाय? ती असं म्हणाली की तुझं मूल आजारी असताना तू हे असं कसं काय वागू शकतोस? साहेब, तुम्हाला मुलगा आहे? ये नंदन. नाही म्हणजे तिला असं वाटतंय का? हा, कदाचित. आणि तिला असंही वाटतंय की ते आजारी वगैरे. साहेब, तुम्हाला आता सगळं खरं खरं सांगून टाकायला पाहिजे. अरे तेच ना, सगळं खरं सांगायचंच आहे मला. साहेब, आता काय करायचंय? आता
जान्हवी प्लीज ऐक ना माझं. जान्हवी प्लीज ऐक माझा फोन नको कट करूस. हा असं मी कधीच करत नाही. बोल. हे बघ जान्हवी, अगं तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. झाला होता, आता सगळंच साफ आहे. हे बघ, मी कुठल्याही आजारी मुलाला सोडून वगैरे आलेलो नाहीये. कुठल्याही नाही श्री, तू तुझ्या मुलाला सोडून आला होतास. माझ्या मुलाला? मला मुलगा वगैरे नाहीये काही. मग मुलगी आहे का? अगं मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी आधी लग्न व्हावं लागतं. तुझं लग्न झालंय मला माहितीये. माझं लग्न झालंय? कमाल आहे, म्हणजे माझं लग्न झालंय हे मलाच माहित नाहीये. हे बघ, मी खरं सांगतोय तुला, माझं लग्न वगैरे काहीही झालेलं नाहीये. श्री, आम्ही गोखले गृहउद्योग मध्ये फोन केला होता. अकाउंटंटचा मुलगा आजारी आहे आणि त्याला. ओके ओके ओके. हे बघ, तुझं खूप मोठं कन्फ्युजन झालंय. इट्स ओके, मला तू आधी भेट, मग मी तुला काय ते सगळं खरं सांगेन. हा नाही भेटू शकत मी तुला, नाही भेटायचंय. मला काम आहे, मी फोन ठेवते. नाही नको, ऐक ना प्लीज. हे बघ, माझं लग्न सुद्धा झालेलं नाहीये आणि मी अकाउंटंट सुद्धा नाहीये. हेच हेच सांगायचा प्रयत्न करत होतो मी. हॅलो हॅलो जान्हवी, हे बघ, मला माहितीये मी तुझ्याशी खोटं बोललोय. हे खरं तर मी तुला सांगायला हवं होतं, पण नाही सांगता आलं. पण आता सांगतोय ना मी तुला. म्हणजे तू अकाउंटंट नाही आहेस? नाही. हॅलो हॅलो जान्हवी, काय का आहेस का? तुझी नोकरी सुटली आहे का? नाही, तसं काहीच नाही. मग तू काही वेगळंच काम करतोस का? पण गोखले गृहउद्योग मध्येच? हो, म्हणजे मी गोखले. म्हणजे तू गोखले गृहउद्योगाचा अकाउंटंट नाही आहेस का? नाही, आणि मला तुला हेच सांगायचं होतं, फक्त मी सांगू शकलो नाही इतकंच. सांगू शकलो नाही म्हणजे तू अकाउंटंट नाही आहेस, मग पिऊन आहेस का? काय? नाही म्हणजे नाही म्हणजे म्हणजे हे तू असं गेस कसं काय करू शकतेस? म्हणजे तू पिऊन आहेस. हसू नकोस. अरे ह्यात लपवण्यासारखं काहीच नव्हतं. खरं तर तू मला पहिल्यांदाच सांगितलं असतंस ना, तरी काही प्रॉब्लेम झाला नसता. काम काम आहे ना, त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं. सरांनी बोलवले. आले, एका मिनिटात आले. बरं, मी नंतर बोलू का तुझ्याशी? प्लीज भेटूया. हो, सांगते नंतर. बरं, मी वाट बघेन. हॅलो, तू खरं बोलतोयस ना? काय? हेच की तुझं लग्न झालेलं नाहीये आणि तू अकाउंटंटही नाहीयेस. हो, पण अगं पुढचं पण ऐक तू. पुढचं सगळं नंतर बोलूया आपण. आता नको, चल मी ठेवते फोन. बाय. ओके, बाय. काय? त्याचं लग्न झालेलं नाहीये? तुझी लाईन क्लिअर. साहेब, हसायला काय झालं? अरे काय नाही, माझं आणखीन डिमोशन झालंय. म्हणजे आता अकाउंटंटचा पिऊन झालोय मी. चहा आणतो, आलं टाकून. हो